आषाढी एकादशी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपवास असतो. अशावेळी काहीतरी हटके आणि हेल्दी रेसिपी बनायलाच हवी. त्यासाठीच आज मी बनवणार आहे उपवासाचे स्टफ दहीवडे. हे दहीवडे इतके चविष्ट बनतात ना की यापुढे तुम्ही सर्व दहीवडे विसरून जाल. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण दहीवड्यासाठीची हिरवी चटणी बनवून घेऊया. इथे मी 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे आणि ती मिठाच्या पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कारण कोणतीही भाजी जेव्हा आपण कच्ची खातो तेव्हा ती मिठाच्या पाण्याने धुणे आवश्यक आहे. 4-5 कढीपत्त्याची पाने घातलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या याप्रमाणे तोडून टाकायच्या. चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबाचा रस. यामुळे चटणी चवीला छान आणि त्याचा हिरवेपणा पण टिकून राहतो. आता यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि चटणी छान मिक्सरला वाटून घ्यायची. तर इथे आपली झटपट हिरवी चटणी तयार आहे. आता एका बाउलमध्ये 1 वाटी छान फ्रेश आणि घट्ट दही घ्यायचं. त्यात 1 चमचा पिठी साखर आणि चवीनुसार मीठ घाला आणि हे दही छान फेटून घ्या. तर इथे आपली ग्रीन चटणी पण तयार आहे आणि दही पण तयार आहे. आता बनवूया वडे. त्यासाठी इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत. बटाटे हाताने किंवा मॅशरने मॅश करून घ्यायचे. याप्रमाणे बटाटे छान मॅश करून त्यात घालायची हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट. हिरवी मिरची आणि आलं मी जाडसर वाटून घेतलेलं आहे. तुम्ही जर आलं खात नसणार तर स्किप करू शकता. आता त्यात 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1/2 टीस्पून आमचूर पावडर, चवीनुसार मीठ. जर उपासाला तुम्ही साधं मीठ खात नसणार तर सेंधव मीठ घाला. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. जर तुम्हाला नसेल चालत तर स्किप करा. आता मी इथे बाइंडिंगसाठी भगर घेतली आहे, ज्याला वरई किंवा सामा राईस म्हणतात. ती मिक्सरला फिरवून छान बारीक करून घेतली आहे. तर त्यातले 2 टेबलस्पून भगरीचे पीठ आपल्याला या मिश्रणात घालायचे आहे. त्यासोबतच इथे मी साबुदाणा मिक्सरला फिरवून त्याची पण पावडर करून घेतली आहे. तर इथे आपल्याला लागणार आहे 1 चमचा साबुदाण्याची पावडर. म्हणजे 2 टेबलस्पून भगरेचं आणि 1 टेबलस्पून साबुदाण्याचं पीठ. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. जर भगर नसेल तर फक्त साबुदाण्याचं पीठ घालू शकता किंवा साबुदाण्याचं पीठ नसेल तर फक्त भगरेचं पीठसुद्धा तुम्ही घालू शकता. आता हे सर्व मिश्रण एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ बाजूला ठेवायचं. कारण त्याआधी आपल्याला बनवायचं आहे वड्यासाठी लागणारं स्टफिंग. स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहे 3 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडे मनुके आणि काजू बदामाचे तुकडे घाला. याने स्टफिंग खूप भारी लागतं हा खायला. आता चवीसाठी 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर, 1/2 टीस्पून जिरे पावडर, 1/2 टीस्पून म्हणजे चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून पिठी साखर आणि अर्धा लहान चमचा लिंबाचा रस. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे. तर इथे आपलं मस्त चटपटीत असं स्टफिंग तयार आहे. तर इथे आपले स्टफिंग तयार आहेत आणि वड्याचे मिश्रण पण सेट झाले आहेत. आता हाताला थोडे तेल लावून बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा. त्याला हलक्या हाताने याप्रमाणे चपटा करायचा आणि त्यामध्ये भरायचं स्टफिंग. आता हलक्या हाताने याला बंद करायचं आणि गोल फिरवत वड्याचा आकार द्यायचा. याप्रमाणे वडा तयार झाला की साबुदाण्याचं पावडर घ्यायचं आणि त्यामध्ये त्याला कोट करून घ्यायचं. यामुळे वडे क्रिस्पी बनतात. याचप्रमाणे सर्व वडे तयार करायचे आहेत. तर इथे सर्व वडे तयार आहेत. आता त्याला तळून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आच मंद करायची आणि वडे तळून घ्यायचे. याप्रमाणे वरून तेल सोडत राहायचं. तुम्ही बघू शकता वडे काय मस्त फुललेले आहेत. हे वडे वरून मस्त क्रिस्पी आणि आतून मुलायम होतात. खूप छान होतात हे वडे. मी तुम्हाला जवळून दाखवते तळून झाल्यावर. बघा काय मस्त झालेत. याचप्रमाणे सर्व वडे तळून घ्यायचे. तर इथे सर्व वडे बनून तयार आहेत. आता आपण करूया त्याची प्लेटिंग. सर्वप्रथम प्लेटमध्ये वडे ठेवायचे. याप्रमाणे तुम्हाला हवे तेवढे. त्यावर घालायचं फेटलेलं दही. भरपूर दही घालायचं म्हणजे वडे छान लागतात. त्यावर घालायची चिंचगुळाची चटणी. याआधी मी चिंचगुळाच्या चटणीचा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. ही चटणी स्किप केली तरी चालेल, पण चव खूप भारी लागते. त्यावर घालायची हिरवी चटणी, लाल मिरची पावडर, भाजलेली जिरे पावडर. आता इथे मी वरून तळलेला आलूचा किस घातला आहे. जर तुमच्याकडे आलूचा किस नसेल तर वेफर्स तळून घ्या आणि ते बारीक करून ते त्यावरून टाका, म्हणजे खूप छान चव लागते. ऑप्शनल आहे, नाही टाकले तरीही दहीवडे खूपच छान लागतात. वरून थोडी कोथिंबीर घालायची. आता या दहीवड्यांवर नुसती दही किंवा चटणी घेतली तरी सुद्धा हे दहीवडे खूपच छान लागतात. त्यामुळे हे दहीवडे एकदा नक्कीच करून बघा. याच्यासमोर उडीद डाळीचे दहीवडे सुद्धा फिक्के लागतील. इतकी हे दहीवडे चविष्ट लागतात आणि हेल्दी पण आहेत, मुलांना सुद्धा आवडतील. तर या एकादशीला किंवा कोणत्याही उपवासाला नक्कीच करून बघा.
आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.